नाईक समाज किंवा रामोशी समाज हा रामवंश समाज, राणा वनात राहतो म्हणून या समाजाचं नाव पुढं रामोशी समाज असं पडण्यात आलं. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात छत्रपती शिवाजी राजांचा जीव वाचवण्याचं पहिलं काम जर कोणी केलं असेल तर ते रामोशी समाजानं केले, याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. शिवाजी राजांच्या तोंडून एक वाफ निघाली, माती आकाशात उंच उडाली आणि उडणाऱ्या मातीला उमाजीराजे सांगत गेले, सांगा सांगा माझ्या रामोशी समाजाला, तुमचा उमाजी मातीत नाही मेला, तुमचा उमाजी राजा मातीसाठी मेला. अरे मातीत मरणारे कैक असतात, पण इंग्रजांच्या विरोधात जाऊन मातीसाठी लढणारे फक्त क्रांतीवीर उमाजी राजे नाईक असतात, हे सांगत गेला. अरे आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाऱ्याची आम्ही त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत. जगातला पहिला राजा आहे ज्याच्यावरती चरित्र शत्रू नेलेलं आहे, त्यांचं नाव क्रांतीवीर उमाजीराजे नाईक आहे. खरं तर बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर वाघाला माणसासारखं जगायला शिकवणारी मी अनेक माणसं बघितली. बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर वाघाला माणसासारखं जगायला शिकवणारी मी अनेक माणसं बघितली. पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय कुऱ्हाडीच्या शिकवणीच्या माध्यमातून इथल्या माणसांनाच वाघासारखं जगायला शिकवणारा मी अखंड जगात फक्त एकच वाघ बघितला, ते म्हणजे आद्य क्रांतीवीर उमाजी राजे नाईक. यांचंच नाव आम्हाला अभिमानानं घ्यावं लागतं. खरं तर ब्रिटिश राजवटीच्या विरोधात महाराष्ट्रातील पहिले आद्य क्रांतिकारक आणि देशातील पहिले सशस्त्र क्रांतिकारक म्हणून आम्हाला उमाजी राजे नाईक यांचं नाव घ्यावं लागतं. आज राजांची जयंती का साजरी करायची हा प्रश्न ज्या ज्यावेळी आपली येणारी पिढी विचारेल त्यावेळी येणाऱ्या पिढीला फक्त एकच उत्तर द्यायचं की लेका, आज आपल्या घरातल्या बापाच्या कपाळावरचा भंडारा जर कुठल्या माणसामुळे वाचला असेल तर त्या माणसाचं नाव आद्य क्रांतीवीर उमाजी राजे नाईक आहे. खरं तर माझी एक अत्यंत लाडकी आणि सुंदर कथा मी नेहमी सांगत असतो. तुम्ही कधीतरी पंढरपूरला गेलात तर पंढरपूरला एक देव आहे, त्या देवाचं नाव पांडुरंग, ज्याला परमात्मा विठ्ठल असं म्हटलं जातं. त्याच विठ्ठलाचं प्रतिरूप आहे ते म्हणजे दक्षिण भारतात त्याला बालाजी असं म्हटलं जातं. खरं तर बालाजी या शब्दाचा अर्थ बासुंदी, लाडू आणि जलेबी हे ज्याच्या घरात असतात ती सगळी लोक तिकडे जातात, कारण तो धनब्रह्म आहे आणि पंढरपूरचा विठ्ठल हा नादब्रह्म आहे. जसं बालाजीला जाताना आपण विठ्ठलला जाताना रामकृष्ण हरीच्या गजरात जातो, तसं त्या बालाजीला जाताना लोक म्हणतात गोविंदा गोविंदा. काय म्हणतात? गोविंदा. तुमच्या गावची लोक मुकी नाहीत ना? तुम्ही आजारी नाही ना? मग आवाज आला पाहिजे, गोविंदा गोविंदा. मध्यंतरी माझ्या पेपरला एक बातमी आली होती की आपल्या प्रियकराला बरं वाटावं यासाठी एक प्रियसी तिरुमला ते तिरुपती उलट्या चालत गेली होती. मी म्हटलं आपल्याला पण बरं वाटावं म्हणून आपण सवच चालत जावं, म्हणून मी सवच चालत जायला निघालो. सगळी लोक माझ्यासोबत होती. मी म्हणायचो गोविंदा गोविंदा, ती लोक म्हणायची गोविंदा गोविंदा, मी म्हणायचो गोविंदा गोविंदा. तर आमच्याच भागातली कोल्हापूरची एक आजीबाई आली होती. आता कोल्हापूरची आजीबाई तांबडा पांढरा रसा ठसक्याशिवाय बोलणार नाही. आम्ही सगळे लोक म्हणायचो गोविंदा गोविंदा, ती आजीबाई म्हणायची आमचं पण तेच आहे. आम्ही सगळे लोक म्हणायचो गोविंदा गोविंदा, ती आजीबाई म्हणायची आमचं पण तेच आहे. बराच वेळ असं झालं, कट्ट्यावरती गेलो, ताक पिलो. मावशीला म्हणलो मावशी तुझं काय चालू आहे? आम्ही सगळे म्हणतो गोविंदा गोविंदा आणि तू म्हणते आमचं पण तेच आहे. ती म्हणली अरे लेकांनो, तुम्ही ज्यांचं नाव घेता ना ते आमच्या ह्यांचं बी नाव तेच आहे, म्हणून म्हणलो आमचं बी तेच आहे. विनोदाचा भाग सोडा, पण राजे आद्य क्रांतीवीर उमाजी राजे नाईक हे नाव ऐकल्यावरती आपलं रक्त सळसळतं. उमाजी राजांचं नाव ऐकल्यावरती आपल्या अंगावरती काटा येतो. उमाजी राजांचं नाव ऐकल्यावरती हातात आलेलं संकट छातडावरती घ्यायची जिगर राजांचं रक्त तुम्हाला आम्हाला शिकवतं. उमाजी राजांना कधी आपण पाहिलं नाही? पाहिलं. ज्या राजाला कधी पाहिलं नाही, ज्या माणसाला आपण कधी बघितलं नाही, त्या राजांचं नाव ऐकल्यावरती आपलं रक्त सळसळतं. मग विचार करा,
इंग्रजांच्या विरोधात ज्यावेळी पहिल्यांदा बंड पुकारला आणि त्यांच्या विरोधात ज्यावेळी लढाईची घोषणा केली, त्यावेळी उमाजी राजांच्या सोबत जी माणसं लढली असतील, ज्यांनी प्रत्यक्ष उमाजी राजेंना बघितलं असेल, त्या माणसांचं काय होत असेल. उमाजी राजे आपल्या सोबत घोड्यावरती बसलेत, राजा आपल्या सोबत तलवार चालवतेत, राजा आपल्या सोबत कुऱ्हाड चालवतेत, राजे आपल्या सोबत गोरगरिबाची भाकरी त्याच्या ताटात मिळवून देतेत, राजे इंग्रजांच्या कपाळावरती घाम फोडतेत. ही कल्पनाच एवढी मोठी होती की उगाच इतिहासानं उमाजी राजेंचं नाव सुवर्ण अक्षरानं पहिल्या पानावरती लावून लिहून नाही ठेवलं. पण दुर्दैव वाटतं या महाराष्ट्राचं, ज्या माणसानं इथल्या पिढ्यांचा उद्धार केला, त्या माणसाची जयंती फक्त रामोशी समाजानं साजरी करावी आणि इतर समाजानं घरात बसावं, ही या मातीची सगळ्यात मोठी खंत आहे. हा लढा फक्त रामोशी समाजासाठी होता का हो? हा लढा फक्त इथल्या रामोशी समाजाला न्याय मिळावा यासाठी होता का हो? नाही. या महाराष्ट्रातल्या 18 पगड 12 बलुतेदार जातीतल्या माणसांच्या जीवातला पहिला श्वास जर कोणामुळे येत असेल तर ते फक्त क्रांतीवीर उमाजी राजे नाईक यांच्यामुळे येतो. ह्याची कल्पना इथल्या प्रत्येकाला, भारतीयाला असली पाहिजे. पण ही सुरुवात कुठून झाली? खरं तर नाईक समाज किंवा रामोशी समाज हा रामवंश समाज, राणा वनात राहतो म्हणून या समाजाचं नाव पुढं रामोशी समाज असं पडण्यात आलं. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात छत्रपती शिवाजी राजांचा जीव वाचवण्याचं पहिलं काम जर कोणी केलं असेल तर ते रामोशी समाजानं केले, याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. पुरंदरावरती छत्रपती संभाजी राजांचा जन्म झाला आणि त्याच पुरंदर किल्ल्याची जबाबदारी भरजी नाईकांच्या परंपरेत असलेल्या दादाजी नाईक खोमणे यांच्याकडे दिली. पत्नी लक्ष्मीबाई यांच्याकडे एकच काम होतं, पुरंदर आणि वज्रगड हे दोन्ही किल्ले खऱ्या अर्थाने या किल्ल्याचं संरक्षण करायचं. ज्यावेळी पुरंदर जिंकला ना, त्यावेळी पुरंदर किल्ल्यावरती लढाई करायला महाराजांच्या सोबत महाराजांचे जे सरदार गेले होते, त्यांच्या सोबत खऱ्या अर्थानं 200 रामोशी समाजातली माणसं गेले होती. पुरंदरावरती गेल्यावरती त्या माणसांनी, शत्रूंनी दोर कापून टाकले, त्यातले 100 रामोशी दोरीला तुटल्यावरती खाली पडले, मृत्युमुखी पडले. पुरंदर रक्तरंजित करायचं काम, सोडवण्याचं काम रामोशी समाजानं केलं आणि तीच खऱ्या अर्थानं धाक धरून पुढच्या काळात दादाजींना एक काम देण्यात आलं. दादाजी निष्ठावंत सरदार, राजांसाठी जगायचं. खरं तर इंग्रजांच्या काळाच्या अगोदर पुरंदर खऱ्या अर्थानं तटबंदी सांभाळायचं काम दादाजींनी केलं होतं. याच दादाजींच्या पोटी 7 सप्टेंबर रोजी खऱ्या अर्थानं एका वाघाचा जन्म झाला. त्या वाघाचं नाव म्हणजे उमाजी राजे. जन्म झाला, अख्खा पुरंदर न्हावून गेला होता. आनंदाची बातमी होणार होती. या इंग्रजांना पळवून लावणारा पहिला वाघ या मातीत जन्माला आला होता. पण दुर्दैव, जसं इतिहासाला पराक्रमाची जोड असते तशी त्या इतिहासकाराला खऱ्या अर्थानं वाईट संकटांची सुद्धा जोड असते. इंग्रज या महाराष्ट्रात आले आणि इंग्रजांनी पुण्याचा गादीवरती खऱ्या अर्थानं दुसऱ्या बाजीरावांना बसवलं आणि सगळी सूत्र इंग्रजांनी स्वतःच्या हातात घेतली आणि इंग्रजांनी दादाजींचा त्या पुरंदरावरचा असलेला हक्क काढून घेतला. रामोशी समाज रस्त्यावरती आला. अरे ज्या समाजानं जीवापाड राजांचं रक्षण केलं, ज्या समाजानं जीवापाड इथल्या मातीसाठी बलिदान दिलं, तो समाज आता रस्त्यावरती आला होता. उपासमारीनं रामोशी समाजाचे हाल व्हायला लागले. हे दादाजींच्या लक्षात आलं आणि दादाजींच्या पोटी जन्माला आलेला खऱ्या अर्थानं एक निष्ठावंत सरदार असणाऱ्या उमाजी नाईकांना दादाजींनी सांगितलं, उमाजी तुला लढायला लागते, या मातीसाठी उभारायला लागते. ज्या इंग्रजांनी आपल्या समाजाच्या तोंडातला घास काढून घेतला ना, त्या इंग्रजाच्या जीवाचा घोट घेतल्याशिवाय तू शांत बसायचं नाही. हे दादाजींनी आपल्या लेकराला शिकवलं. काय शिकवलं? तलवारबाजी शिकवली. काय शिकवलं? दांडपट्टा शिकवला.
काय शिकवली? घोडशाळा शिकवली. त्याचबरोबर कुऱ्हाड चालवायला शिकवली. तत्कालीन काळात जगात सगळ्यात जास्त घोडा पळवणारा आणि पळत्या घोड्यावरती एका हातात कुऱ्हाड घेऊन समोरच्या माणसाचे 2 तुकडे करणारा जगातला पहिला आद्य क्रांतिकारक म्हणून इतिहासानं फक्त एकाच राजाचं नाव घेतलं, ते म्हणजे क्रांतीवीर उमाजी राजे नाईक. 1791 साली ज्यांचा जन्म झाला, ज्यांनी या मातीसाठी बलिदान दिलं, त्या उमाजी राजांचा इतिहास ज्यावेळी आपण ऐकतो त्यावेळी प्रत्येकाला अभिमानानं ऊर भरून येतो. इंग्रज या मातीसाठी आले, पण इंग्रजांनी खुलेआम रयत छळायला चालू केली. उमाजींनी ठरवलं आपण काहीतरी केलं पाहिजे, इंग्रजांचा बंदोबस्त केला पाहिजे. एक 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 सरदार गोळा केले, अखंड फौज तयार केली. इंग्रजांच्या विरोधात देशातला पहिला बंड फुकारायचा आणि इंग्रजांच्या जीवावरती कुऱ्हाड चालवायचं काम उमाजीराजे नाईक यांनी केलं. खरं तर उमाजीराजे हे लहानपणापासून वडिलांच्या शिकवणावरती आलेले, पण आपण आपल्या लेकरांना काय शिकवण दिली? आज अनेक इथं मुलं उपस्थित आहेत. पोरांनो, सैराट पिक्चर कधी बघितला का? हा, बघितला. आरची कुठल्या गाडीवरून बसून येते? जोरात कुठल्या? झिंग झिंग झुकेगा नाही. 9 गुरुवारचा प्रसाद आहे हो सगळा. मला सांगा, उमाजी राजेंना पहिलं पत्र लिहिलं त्या इंग्रजाचं नाव काय? उमाजी राजांवरती ज्या इंग्रजानं इतिहास लिहिला, पहिलं पुस्तक ज्यानं लिहिलं त्या इंग्रजाचं नाव काय? नाही माहीत आमच्या पोरांना. आमची पोरं फक्त डॉल्बी डीजेवरती नाचली, पण राजांचा इतिहास कधी डोक्यात नाही घेतला आपण. आज एखाद्या पोरला विचारलं तुझा आदर्श कोण आहे, पोरग लगी म्हणते तो झुकेगने साला म्हणणारा पुष्पा माझा आदर्श आहे. पोरांनो, चित्रपटामध्ये उभारून झुकेगने साला म्हणणं फार सोपं आहे. चित्रपटामध्ये उभारून झुकेगा नाही साला म्हणणं फार सोपं आहे, पण 40 वर्ष जगून सुद्धा, इंग्रजांनी फास लावून सुद्धा, इंग्रजांना सैर भैर करून इंग्रजांना घाम फोडणारा राजा उमाजी राजा होणं फार अवघड आहे. झुकेगा नाही साला म्हणणारा इंग्रजांना उमाजी राजा तुमच्या माझ्या मातीत जन्माला आला. आपल्या पोरांना पहिल्यांदा क्रांतीवीर उमाजी राजे नाईक शिकवा. खरं तर विठोजी नाईक आणि अन्य सरदार यांना सोबत घेऊन उमाजी राजांनी स्वराज्य उभं करायचं ठरवलं. इंग्रजांच्या विरोधात लढलं पाहिजे, आपण एक आलो पाहिजे, आपण एक आहोत. 18 पगड 12 बलुतेदार एकत्र आली पाहिजे, हा विचार उमाजी राजांनी प्रत्येक माणसामध्ये मांडला. उमाजी राजांना एकदा इंग्रजांनी अटक केली. 1 वर्ष उमाजी राजांना इंग्रजांनी कारागृहात नेऊन ठेवलं. 1 वर्ष काय केलं उमाजी राजेने? चला आता गप्पा मारू, 1 वर्ष निवांत राहिलोय? नाही. लहानपणापासून उमाजी राजेंना शिक्षणाची खऱ्या अर्थानं गोडी लावायचा कोणी प्रयत्न केला नव्हता, पण हा माणूस थांबला नाही, हार अजिबात मानली नाही. 1 वर्ष ज्यावेळी इंग्रजांच्या कारागृहात उमाजी राजे स्वतः होते ना, त्या 1 वर्षात काय केलं असेल या माणसानं? या माणसाने 1 वर्षात इंग्रजांकडं वर्तमानपत्र मागवून घेतली, वर्तमानपत्र वाचायला चालू केलं. शिक्षण, वाचणं आणि लिहिणं जर खऱ्या अर्थाने शाळा कुठे शिकले असतील तर उमाजीराजे कारागृहात पहिल्यांदा शिकले. माहितीये आपण शिकलं पाहिजे, शिक्षण फार महत्वाचं आहे. हे उमाजीराजांना त्यावेळी कळालं होतं. आम्ही आपल्या पोरांना काय सांगितलं? कधी पोराला घेऊन बसून सांगितले लेका शिक्षण फार महत्वाचं आहे, शिक्षण घेतलं पाहिजे? आज आमचा समाज कुठंतरी मागं पडतो. याचं कारण काय? आज आमची पोरं शिकली नाहीत, आणि शिकली नाहीत त्यामुळे आमची पोरं कुठं टिकली नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, आणि जे पोरग वाघिणीचं दूध पितं ते गुरगुरल्याशिवाय राहत नाही. लेकांनो, आपण शिकलं पाहिजे. 1 वर्षानंतर उमाजीराजेंची सुटका करण्यात आली, पण गेलेले उमाजीराजे वेगळे होते आणि जेलमधून माघारी आलेले उमाजीराजे वेगळे होते. गेलेले उमाजीराजे मातीसाठी लढणारे होते, या मातृभूमीसाठी लढणारे होते, आणि आलेले उमाजीराजे इंग्रजांच्या विरोधात बंड पुकारून मातीसाठी तर लढायचंच, पण गनिमी काव्याने लढायचं हा अभ्यास करून माघारी आले होते. उमाजीराजे नाईकांनी इथली एक एक माणसं गोळायला चालू केली, त्यांच्या हातात समशर दिला आणि सांगितलं, तुला वाटतंय ना व तुझ्या लेकीची आबरू वाचावी? तुला वाटतंय तुला स्वातंत्र्य मिळावं, या इंग्रजांना माघारी घालवायचं असेल? लेकांनो, तलवार चालवली पाहिजे,
कुऱ्हाड चालवली पाहिजे, आपलं साम्राज्य उभा केलं पाहिजे. इंग्रजांच्या विरोधात पहिला खऱ्या अर्थानं सशस्त्र बंड फुकारायचं काम उमाजीराजेंनी केलं. इंग्रजांच्या विरोधात लढाई फुकारायचं धाडस त्यावेळी कुणाचं नव्हतं. हे रक्त उमाजीराजे नाईक यांचं होतं. मी मागाशी सांगितलं, सातारला कधीतरी गेलात तर भोर नावाचा एक तालुका आहे. त्या भोरच्या जवळ मांढर देवी नावाची एक देवी, आणि त्या देवीचा प्रचंड मोठा डोंगर आहे. या मांढर देवीच्या डोंगरावरती एकदा भरजी नाईक गेले होते, आणि इंग्रजांचा कॅप्टन बॉईल हा कैक सैन्य घेऊन, त्याला पहिली बातमी एका माणसानं दिली की उमाजीराजे मांढर देवीच्या डोंगरावरती उपस्थित आहेत. हा कॅप्टन बॉईल पहिल्यांदा कैक सैनिक घेऊन खऱ्या अर्थानं त्या डोंगराच्या शेजारी जाऊन उभा राहिला. वरती उमाजीराजे नाईक शांत बसले. येऊ द्या त्याला, येऊ द्या त्याला, काय करतोय बघ्या, येऊ द्या त्याला. हळूहळू यानं सैनिक आपलं एक एक वरती पाठवायला चालू केलं. एक 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 सैनिक इंग्रजांचं वरती जायला लागलं. जसं इंग्रजांचं सैनिक टप्प्यात आलं, उमाजीराजे उठून उभा राहिले. आपल्या सवंगड्यानं उभा केलं, हातात गोपण्या घेतला, दगडं भरली, गार 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 फिरवली, सप मारली. एक एक दगड यायचा, इंग्रजांच्या डोक्यात बसायचा. ज्या वेगाने इंग्रज वर गेले होते त्या वेगाने इंग्रज खाली आले. एका दिवसात उमाजीराजेंना पकडतो म्हणलेले इंग्रज संध्याकाळी जखमा शेकत बसले होते. अरे ऐसी जंग ना देखी हमने. अरे दगड कुठं मारतीत मी म्हणला. ही लढाई रामशेजची, त्याचा आदर्श उमाजीराजे नाईक यांनी घेतला पहिल्यांदा, शिवाजी राजांच्या रामशेज लढाईचा. इंग्रज शांत, काहीतरी केलं पाहिजे. इंग्रजांनी सांगितले एक काम करा, दगड डोक्यावरती बसत्यात, डोक्याला लागते, एक काम करा, काल आपण चालत चालत गेलो होतो, उद्या बंदुका नरड्याला बांधा सरपटत जायचं म्हणला. डोक्याला ताप नको म्हणला. ठीक आहे म्हणला, सरपटत तर सरपटत. माझं सांगणं असतं की ज्याच्याकडं, म्हणजे अशी त्यांची मिटिंग बसली होती, आपण काय करायचं. माझं सांगणं असतं की ज्याच्याकडे पैसा आहे त्यानं कार्यक्रमासाठी पैसा द्यावा, ज्याच्याकडे पैसा नाही त्यानं कार्यक्रमासाठी मदत करावी, पण ज्याच्याकडे दोन्ही गोष्टी ना त्या बेनानं गप बसावं, ते लय बोलणार. असंच झालं पाहिजे, डॉल्बीच वाजला पाहिजे. इंग्रजांनी विचारलं क्या किया जाय, काय करायचं आपण. एक जण उठला, कॅप्टन ऐसा करते. हा काय, काल चालत चालत गेलो, दगड डोक्यावरती बसली, उद्या सरपटत जाऊया. ह्या बेनाला ती कल्पना पटली. सरपटत तर सरपटत मांडला. कॅप्टन बॉईल पुढं, काही सैनिक मागं, एक एक सैनिक वरती जायला. उमाजीराजे मला येऊ देत त्यांना. त्याला वाटले काल दमला असतील दगड मारून. निम्म्याच्या वरती जसं सैनिक आले, उमाजीराजे उठून उभा राहिले. त्या मांढर देवीच्या आजूबाजूला दगडी शिळा होत्या, शिळा घेतला, दिला ढकलून खाली, सुई करत खाली गेला. सरपटणाऱ्या प्राण्यांना कायमचं सरपटत माघारी पळवत नेला. जसं सैनिक माघारी पळायला लागलं, उमाजीराजांचं सैनिक उठून उभा राहिलं, हातातल्या बंदुका थापल्या, थाड बंदुकीच्या गोळ्या झाडल्या. एक एक इंग्रज मांढर देवीच्या डोंगरात मारून टाकले. ज्या वेगानं किल्ला गेला आणि उमाजीराजांना पकडायला गेले होते त्या वेगानं माघारी पळत सुटले. इंग्रजांना पहिल्यांदा बाप काय असतो हे दाखवण्याचं काम जरी कुणी केलं असेल तर ते उमाजीराजे नाईक यांनी केले. इंग्रज पुरते धास्तावले होते. इंग्रजांना त्यांचा बाप वाटवून द्यायचं काम उमाजीराजेंनी केलं होतं. काय करावा प्रश्न पडला. एक एक सैनिक सांगतोय काहीतरी करा. कॅप्टन त्यांनी पत्र पाठवलं इंग्लंडला, ब्रिटिश सरकारला. सरकार, तो उमाजी स्वतःच्या शौर्याच्या बळावरती एवढा प्रचंड मोठा झालाय की तो कुठल्या शत्रूला आता घाबरेनाच. जणू त्याने चंग बांधलाय की इंग्रजांचं साम्राज्य नेस्तनाबूत करायचं. त्यानं छत्रपती शिवाजी राजाची शपथ घेतले. कॅप्टन पुढे लिहितोय, जर उमाजीराजे असंच करत राहिला तर उमाजीराजे 150 वर्ष काय 2 वर्ष सुद्धा आपल्याला इथं राज्य करून देणार नाही. एवढी भीती, एवढी दहशत. कोण धाडस, कोण साहस. हे साहस फक्त दाखवलं क्रांतीवीर उमाजीराजे नाईक यांनी. पण उभ्या आयुष्यात उमाजीराजेंनी आपल्याला 2 गोष्टी शिकवल्या, त्या आपल्या समाजाने शिकल्या पाहिजेत. पहिली गोष्ट शिकवली ते म्हणजे परस्त्रीला आई मानायचं. हे संस्कार कुठून आला माहितीये? छत्रपती शिवाजी राजांच्या विचारातनं संस्कार आलाय. परस्त्रीला आई मानायचं. आपली बहीण दुसऱ्याची सुद्धा बहीण ही बहीणच असते, आणि आपली आई दुसऱ्याची आई ही सुद्धा आपल्या आई सारखीच असते. हा संस्कार मांडायचं काम भरजी नाईक यांनी केलं. त्यांच्याबरोबर उमाजीराजे नाईक यांनी केलं.
ही विचारांची देण आहे ना, ही विचारांची देण आपल्या पोरांना शिकवा. तुमची तुमच्या बहिणीची लेकरं आहे ती. राजे, माझ्या नवऱ्याला तेवढं मारू नका बरं का. उमाजीराजेंनी तिच्याकडे बघितलं, मंद स्मित केलं. उमाजीराजे घरी गेले. उमाजीराजेंनी एक चोळी आणि साडी आणली. त्या ब्राह्मण बायकोच्या हातात ती साडी आणि चोळी दिली आणि सांगितलं, आजपासनं तुझ्या रक्षणाचं काम हा तुझा भाऊ करेल. लक्षात ठेव, तुझ्या पोरांची जबाबदारी आहे. तुझ्या पोराचं शिक्षणाचं खर्च जर सांभाळायचं कोण काम करत असेल तर मी पहिल्यांदा उमाजीराजे नाईक करणार आहे. खऱ्या अर्थानं जात बघितलं नाही, धर्म बघितलं नाही. दुसऱ्या जातीतली स्त्री असली तरी ती माझी बहीण आहे आणि तिच्या पोराचा खऱ्या अर्थानं खर्च उचलायचं काम उमाजीराजे नाईक यांनी केलंय. ही जातीच्या विरोधात लढण्याची भूमिका आहे ना, ह्या क्रांतिकारांची कधीच नव्हती. एकच ध्येय होतं, इंग्रजांच्या विरोधात आपण आवाज उठवला पाहिजे. जे माय माऊलींवरती हात टाकतील ना, त्यांच्या हात कलम केले पाहिजेत. हा एकच संस्कार त्यांचा होता. आणि दुसरी गोष्ट शिकवली, आपल्या लेकराला घरात गेल्यावरती शिकवा. उमाजीराजेंनी ज्यावेळी स्वराज्याची जेजुरीच्या त्या देवापुढे जाऊन शपथ घेतली, भंडारा उधळला, त्यावेळी उमाजीराजेंनी व्यसन करायचं सोडून दिलं होतं. उभ्या आयुष्यात उमाजीराजेंनी कधी व्यसन केलं नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज की, क्रांतीवीर उमाजीराजे नाईक यांचा झालं. एवढं म्हणलं की आमचं काम झालं. आता सांगतो, ही विजय असणारी म्हणणाऱ्यातली 60% लोक व्यसन करतात. कागदावरती लिहून देतो. का रे? अरे ज्या तोंडून आपण उमाजीराजे नाईक यांचं नाव घेतो, अरे आपण सांगतो ना, आमच्या रक्तातला मावळा होता तो, इंग्रजांविरोधात लढला. हे सांगताना ज्या तोंडात मावा खातो ना, त्यावेळी वाटतं की आपलं कुठंतरी चुकतंय. पोरांनो, व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय रे? अय कार्यकर्ते, व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? चुकीच्या गोष्टीमध्ये स्वतःचा घालू नका पाय. जर तुम्हाला योग्य वागता आलं तर तुम्हीच्या देशाचे ज्ञानोबा राय, तुकोबा राय आणि छत्रपती शिवराय. छत्रपती शिवराय. फक्त इथं बसून टाळ्या वाजवायच्या आणि घरात गेल्यावर तंबाखू म्हणायचं असलं काय करायचं नाही. बाप अख्ख्या घरात सुविचार लिहून ठेवतो, व्यसन करू नये. आज संध्याकाळ झाली, बापच पोराला सांगतो, जा जरा चुलीवरून सिगरेट पेटवून आण. बरं ते बियाणं असे ते जणू काय उमाजीराजांच्या जयंतीची ज्योत घेऊन आले. काय संस्कार पेरतो. मी पुण्याला एके ठिकाणी कार्यक्रमाला होते. पोरग माझ्या पैशाला मला म्हणला, दादा तू नेहमी सांगतोस दारू बाद असते, एका वाक्यात पटवून सांग मला दारू बाद असते. मी आजपासून सोडली. मग ठीक आहे म्हणलं, 2 काचेचे ग्लास आण. बेनान लगेच आणले. दादानो, मी एका ग्लासमध्ये दारू टाकली, एका ग्लासमध्ये पाणी टाकलं आणि दोन्ही ग्लासमध्ये किड्या मुंग्या टाकल्या. ज्या ग्लासमध्ये दारू होती त्या ग्लासमधल्या किड्या मुंग्या मेल्या होत्या आणि ज्या ग्लासमध्ये पाणी होतं त्या ग्लासमधल्या किड्या मुंग्या जिवंत होत्या. म्हणलं, बघ बाबा, दारू एवढी बाद असते, दारू प्याल्यामुळे किड्या मुंग्या मेल्या, आपण माणसं आहोत. मला म्हणलं समजलं. म्हणलं एखादं तरी बियाणं सुधारलं. मग म्हणलं तुला काय समजलं? म्हणला, दादा दारू पिणं हे किड्या मुंग्याचं काम नाही. म्हणला त्याला फक्त मर्दाचं काळीज लागतं. हात जोडलं त्याच्या पुढं. आमच्या इथं कोल्हापूरला जे फार सुंदर म्हणते, शिवाजीराजांच्या काळातले मावळे कसे होते? सकाळी लवकर उठे, रणांगणात सुटे, तलवार तुटे, पण माग नाही हाटे. आताचे मावळे कसे आहेत? उशिरा उठे, पहिल्यांदा दारूच्या अड्ड्यावर सुटे, बाटली फुटे, पण बेनं माग नाही हाटे. काय संस्कार घेतोय? ताईनं, तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी उमाजीराजे जन्माला यावेत? वाटतं का? वाटत असेल तर गेली 10 वर्षात तुमच्या गावातल्या किती लोकांनी आपल्या पोराची नावं भरजी, उमाजी ठेवलेत? हात वरती करून दाखवा. 10 वर्षात, 15 वर्षात, 20 वर्षात बघा. इकील तर वाटतंय का? आमचं सगळं बंटी, डॅडी, बबली. पोराचं नाव यश, आयुष्यभर अपयश. इथला यश नाही, दुसरा यश. अहो, पूर्वी नावं कशी होती? आता इथं वडीलधारी मंडळी आहेत, त्यांना माहिती आहे वडिलांना पूर्वी काय म्हणलं जायचं आपल्याकडं. अण्णा, तात्या, दादा, मान होता. परत काय झालं? वडिलांचं पिताश्री, पिताश्रींचं परत काय झालं? वडील. वडिलांचं आता काय झाले? पप्पा. साहेब पुण्या मुंबईला तो पप्पाच काय झाले माहितीये? पॉप. पूर्वी आईला काय म्हणलं जायचं? आई साहेब. आई साहेबांचं काय झालं? मातोश्री. मातोश्रीचं आता काय झालंय?
जोरात, काय झालंय? मम्मी. पुण्या मुंबईला जातो, मम्मीचं काय झालं असेल? मॉम. कधी कधी प्रश्न पडतोय, या मॉमचं भविष्यात बॉम्ब आहे ना म्हणजे बरं. तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी उमाजीराजे जन्माला यावेत, एक काम करायचं, एकच काम करायचं. काय करायचं? उद्या सकाळी उठायचं, शाळेतल्या शिक्षकाकडे जायचं आणि शाळेतल्या शिक्षकाला फक्त एक सांगायचं की बाबा, आजपर्यंत मला शाळेत काय शिकवलंय? लहानपणी आजोबा तिथं मोठी माणसं आहेत, त्यांनाही शाळेत तेच शिकवलं असणार आहे. आपल्याला काय शिकवलं तर शाळेत बाराखडी सगळ्याला माहिती आहे. काय शिकवलं तर क कमळाचा भ, जोराचा भ, भटजीचा ग, गवताचा. तुमचा माझा मास्तर एकच होता. इथून पुढे शाळेत जायचं, शाळेतल्या शिक्षकाला फक्त एक सांगायचं की साहेब, इथनं पुढं माझ्या पोराला क कमळाचा, भ भटजीचा, ग गवताचा व उसळीचा शिकू नका. इथनं पुढं माझ्या पोरांना क कमळाचा नाही, क कर्मवीर भाऊराव पाटलांचा शिकवा, ब भटजीचा नाही, ब भगतसिंगाचा शिकवा, श शामरुगाचा नाही, श छत्रपती शिवाजी राजांचा शिकवा, उ उसळीचा नाही, उ क्रांतीवीर उमाजीराजे नाईक यांचा माझ्या पोराला शिकवा. ज्या दिवशी तुमच्या लेकरांना क्रांतीवीर उमाजीराजे नाईक यांचा ऊस शिकवला जाईल ना, त्या दिवशी अन्यायाच्या विरोधात पहिल्यांदा आवाज उठवणारे उमाजीराजांचे मावळे तुमच्या गावात जन्माला आल्याशिवाय राहणार नाहीत. सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे. आपण काय करतो? एखादं पोरग लहान असतं, ते रांगत रांगत कोपऱ्यात जातं, आई जाते 2-4 धपाट टाकते, आता कोपऱ्यात जाऊ नको. त्या कोपऱ्यात काय असतो? भाऊ असतो, त्याला माघारी घेऊन येते. पोरग तुमच्या गावचं चालाय शिकतं, ते रांगत रांगत परत कोपऱ्यात जातं, आई परत जाते 2-4 धपाट टाकते, अरे तुला सांगितलं ना त्या कोपऱ्यात जाऊ नको, त्या कोपऱ्यात भाऊ असतो, परत माघारी घेऊन येते. ते चालाय शिकतं, चालत चालत परत कोपऱ्यात जातं, आई परत जाते 2-4 धपाट टाकते, अरे तुला सांगितलं ना तो कोपऱ्यात जाऊ नको, त्या कोपऱ्यात भाऊ असतो, माघारी घेऊन येतो. तो भाऊ जो आम्ही आमच्या पोरांच्या मनामध्ये बसवलाय, ते पोरग पुढं 2 पोराचं बाप जरी झालं तरी त्या कोपऱ्यात जायला भीतंय. माझ्या आईनं सांगितलं तिथं काय असते? भाऊ असतोय. हा भाऊ आपण आपल्या पोरांच्या मनामधनं काढला पाहिजे. एखादं पोरग सहलीला चाललं, पोरग विचारत आईला, आई सहलीला जाऊ का? चाललायस? होय. बाळा मधल्या सीटवर बस. का गाय? नाही बाळा, इष्टी पुढनं ठुकली तरी माझं बेनं सुरक्षित, इष्टी मागणं ठुकली तरी माझं बेनं सुरक्षित. माझं बेनं जगलं पाहिजे, गावाची मरणाती का तिकडं नाही. आपल्या पोराला विचारांच्या विरोधात, अन्यायाविरोधात लढायला शिकवा. लक्ष्मीबाई अशा म्हणल्या असते तर, उमाजीराजे कशाला त्या इंग्रजांच्या नादाला लागला, या निवांत राहावा की आज स्वातंत्र्य मिळालं असतं का? आईनं सांगितलं राजे जावा, वडिलांनी सांगितलंय दादाजींनी जावा, लढा, इंग्रजांना फरशा पडा, या मातीला स्वातंत्र्य मिळवून द्या. आई बापाचं शिक्षण हे पोरांना संस्कारमय घडवण्यासाठी असतं. आपण आपल्या पोरांना ही संस्कारांची शिदोरी दिली पाहिजे. या शिदोरीवरती खऱ्या अर्थानं संस्कार घडतो. अहो, ज्यावेळी उमाजीराजेंनी 14 लढाया केल्या, 14 वेळी त्यांच्या विरोधात ज्यावेळी बंड पुकारला, इंग्रजांनी त्यांच्यावरती हल्ला करायचा प्रयत्न केला, किती वेळा आत्महत्या करू वाटलं का? अनेक संकट आली, जीव देऊ वाटला का? विष पिऊ वाटलं का? नाही, लढले, मातीसाठी लढले. आमची पोरं कुठे गेली हो? जरा काय झाली, घे बाटली कर आत्महत्या, कोण सोडून गेली घे कचरा कर आत्महत्या, स्टेटस नाही ठेवला म्हणून कर आत्महत्या, बापानं आयफोन घेऊन दिला नाही म्हणून कर आत्महत्या. पोरांनो, आयफोन घ्या, 2 लाखाच्या खाली आयुष्यात मोबाईल वापरायचा नाही बरं का. उभारलेले अजिबात नाही. 2 लाखाच्या खाली आयुष्यात मोबाईल वापरायचा नाही. बुलेट शिवाय गाडीत फिरायचं नाही बरं का अख्ख्या गावात. रेमंड शिवाय आयुष्यात कपडे घालायचे नाहीत. बाटा शिवाय आयुष्यात बूट घालायचं नाही. टायटन शिवाय आयुष्यात हातात 30,000च्या खाली घड्याळ घालायचं नाही. पण जी काय आयुष करायचं नाही स्वतःच्या जीवावरती करायची आणि मग जगाला सांगायचं माझ्या बापानं छावा सांभाळलाय म्हणून. त्याला खऱ्या अर्थानं आदर्श घेणं म्हणतात. अरे बापाच्या जीवावरती कोणी साम्राज्य उभा करतं? स्वतःच्या जीवावरती साम्राज्य उभा करायला उमाजी राजांचा मावळाच व्हावं लागतं. हा संस्कार आपण आपल्या मनामध्ये घेतला पाहिजे. स्टेटस ठेवत बसतो. काय स्टेटस ठेवतो? आमचं कार्यकर्ते गावात स्टेटस ठेवतात, नरेंद्र मोदी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अरे काय तो तुझा गाववाला आहे वय? स्टेटस ठेवत बसू नका.
आयुष्यात असं स्टेटस निर्माण करा, लोकांनी तुमचं स्टेटसला ठेवलं पाहिजे. या मातीमध्ये असे एक राजे होऊन गेले ज्या माणसानं स्वतःचा स्टेटस निर्माण केला. आज इथली माणसं स्वतःच्या स्टेटसला त्या माणसाचं स्टेटस ठेवतात. द नेम ऑफ क्रांतीवीर उमाजी राजे नाईक. आपल्या पोरांना हा संस्कार शिकवा. आणि इंग्रजांनी ठरवलं उमाजी राजेंचा बंदोबस्त केला पाहिजे. खऱ्या अर्थानं संस्कार द्यायचं पकडायचं काम 1818 साली मोहीम काढायचं काम इंग्रजांनी केलं. आणि पहिला उमाजी राजांना पकडण्याचा फैसला 1818 साली पहिलं बक्षीस काढलं. इथली माणसं येतील, फितूर होतील, उमाजी राजांना पकडून देतील. पण नाही, एकही माणूस उमाजी राजांची बातमी द्यायला तयार नव्हता. का? कारण इथल्या प्रत्येक माणसाला माहित होतं राजा आपल्यासाठी लढतोय. उमाजी राजा आपल्यासाठी लढतात ना, आपण सुद्धा उमाजी राजांसाठी लढलं पाहिजे. हा संस्कार त्यांच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने दिला. आणि 1824 साली दुसरा जाहीरनामा काढला. 1826 साली इंग्रजांनी तिसरा जाहीरनामा काढला. आणि त्या जाहीरनाम्यात सांगितलं, काय सांगितलं? की जो कोणी उमाजी राजे यांना पकडून देईल त्यांना 200 एकर जमीन, पहिल्यांदा सांगितलं 100 एकर जमीन म्हणजे 200 बिघा जमीन, आणि 5,000 रुपये बक्षीस म्हणून दिले जाईल. 5,000 म्हणजे काय माहिती आहे? त्यावेळी 1 रुपयामध्ये आयुष्यभर म्हणजे वर्षभराचं तांदूळ विकत येत होतं. कितीमध्ये? 1 रुपयामध्ये. त्यावेळी 5,000चं बक्षीस लावलं होतं, 5,000चं. पण कोणी सुद्धा बातम्या दिला नाही. शेवटी 1828ला दुसरा जाहीरनामा काढला. काय काढला? जो कोणी उमाजी राजेंना पकडून देईल त्यांना 400 बिघा जमीन आणि 10,000 रुपये रोख दिले जातील. 400 बिघा म्हणजे 200 एकर जमीन आणि 10,000 रुपये. एकाचं सुद्धा धाडस झालं नाही जवळ जायचं, उमाजी राजेंची बातमी द्यायची. नाही, माहिती आहे स्वराज्य आपल्यासाठी, हा प्रपंच आपल्यासाठी उमाजी राजेंनी मांडलाय. पण जसं या मातीला, इथल्या गवताला भाले फुटतात ना, तसं इथल्या दगडांवरती फितुरीची बीजपात्र फार लवकर उमजतात. पुण्यापाशी भोर तालुक्यात उमाजीराजे आहेत ही बातमी एका हेरानं इंग्रजांना दिली. ही जी गद्दारी आहे ना, या महाराष्ट्राला संपवण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी जर कुणी घेतली तर या गद्दार लोकांनी घेतली. संभाजीराजा एवढा मोठा राजा, ज्याला पकडायची जिगर सुद्धा औरंगजेबात नव्हती, आडवी आली फक्त आणि फक्त आपल्या लोकांची गद्दारी. कधी कधी प्रश्न पडतो, पकडून द्यायचं काम आपल्या लोकांनी केलं शंभूराजांना, कारण का भरजी नाईक त्यावेळी खऱ्या अर्थानं जिवंत नव्हते. जर भरजी नाईक जिवंत असते ना, शंभूराजाच्या केसाला सुद्धा हात लावायचं धाडस कुणी केलं नसतं. पण दुर्दैव या साम्राज्याचं की माणसं सोबत नव्हती आणि खऱ्या अर्थानं उमाजी राजांना पकडण्यात आलं. बंदोबस्तात त्यांना न्यायचं ठरवलं. पुण्याला मामलेदार कचेरी, उमाजी राजांना मामलेदार कचेरीत नेलं, खटला चालू केला आणि 39 दिवस खऱ्या अर्थानं त्यांना ठेवण्याचा प्रयत्न इंग्रजांनी केला. खडक माळ पुण्यापासलं इथं फाशी द्यायची ठरवली. अख्खा आसमंत शांत झाला होता. समसमणारी अन्यायाच्या विरोधातली कुऱ्हाड त्या आता चालायची बंद होत होती. या 40 दिवसात आहे ना, इंग्रजांचा कॅप्टन मॉकिटोन्स हा रोज उमाजीराजांकडे जायचा आणि त्यांना विचारायचा कसं कसं केलं. उमाजीराजांनी सगळं सांगितलं आणि उमाजीराजांचं पहिलं चरित्र लिहायचं काम जर कुणी केलं असेल तर कॅप्टन मॉकिटोन्स यानं केलं. अरे शत्रूला सुद्धा वाटतंय या माणसावरती चरित्र लिहावं. जगातला पहिला राजा आहे ज्याच्यावरती चरित्र शत्रूने लिहिलंय, त्यांचं नाव क्रांतीवीर उमाजीराजे नाईक आहे. पण दुर्दैव या महाराष्ट्राचं आहे, या महाराष्ट्रातल्या एकाही दिग्दर्शकाला वाटलं नाही की उमाजीराजांवरती एखादा चित्रपट काढावा, उमाजीराजांवरती एखादी मालिका काढावी. नाही नाही नाही, हे दुर्दैव या महाराष्ट्राचं आहे. कारण का आपण राजे एका समाजापुरते मर्यादित ठेवले आणि दिवस उजडला. खऱ्या अर्थानं 3 फेब्रुवारीला तो दिवस पारतंत्र्याचा होता.
कारण आपल्याच गद्दारांनी पकडून दिलं आणि 150 वर्ष राज्य इंग्रजांना करायची आयती ताबीत त्यांच्या हातामध्ये दिले. इंग्रजांनी उमाजी राजेंना फासावरती चढवलं. हा देह अनंतात विलीन झाला. 3 दिवस इंग्रजांनी फासावरती अडकवलं. का? कारण इंग्रजांना माहितीये हा रामोशी समाज आज ना उद्या बंड करेल, आज ना उद्या ही सगळी एकत्र होतील आणि परत परत इंग्रजांना बंड करून त्यांना संपवण्याचा प्रयत्न करेल. नाही, 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, 4, 5, 6, 7, 14 वेळा इंग्रजांना पराभूत करायचं काम उमाजीराजे नाईक यांनी केलं होतं. हे माहिती होतं. परत रामोशी समाजात एकही उमाजी जन्माला येऊ नये म्हणून 3 दिवस फासावरती तसंच ठेवण्यात आलं. कोणी सोसला यातनांचा नंगा नाच. इतिहास फक्त एकच नाव सांगतो, क्रांतीवीर उमाजी राजे नाईक. दुसरं नाव इतिहासात बघायला मिळत नाही. उमाजी राजेंच्या तोंडून एक वाफ निघाली, माती आकाशात उंच उडाली आणि उडणाऱ्या मातीला उमाजी राजे सांगत गेले, सांगा सांगा माझ्या रामोशी समाजाला, तुमचा उमाजी मातीत नाही मेला, तुमचा उमाजी राजा मातीसाठी मेला. अरे मातीत मरणारे काही असतात, पण इंग्रजांच्या विरोधात जाऊन मातीसाठी लढणारे फक्त क्रांतीवीर उमाजी राजे नाईक असतात, हे सांगत गेला. अरे आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाऱ्याची आम्ही त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही. हा आमचा इतिहास आहे. इथंच नाही इंग्रज थांबले. उमाजी राजांना खऱ्या अर्थानं त्यांनी 3 दिवस शिक्षा देऊन अखंड रामोशी समाजाच्यात भीती निर्माण करायचा प्रयत्न केला. पण रामोशी समाज इथं नाही थांबला. 13 वर्षांनी वासुदेव बळवंत फडके यांनी इंग्रजांच्या विरोधात दुसरा उठाव केला. सोबत घेतले कोण? 300 रामोशी. आणि नेतृत्व कोणी केलं? एका रामोशी सरदारानं. म्हणजे माहित आहे इंग्रजांना जर घालवायचं असेल तर फक्त आणि फक्त एकच समाज करू शकतो. त्या समाजाचं नाव म्हणजे रामोशी समाज आहे. त्या इंग्रजांनी पुढे जाऊन दुसरी चाल टाकली. शेवटची 1 मिनिटं घेतो बघतो. तुम्हाला हे जेवायचं आहे मला माहिती आहे. काय चाल टाकली माहिती आहे? इंग्रजांनी एक पत्र काढलं आणि त्या पत्रात इंग्रज असं लिहितात, रामोशी समाज हा गुन्हेगारी समाज आहे. खरं तर गुन्हेगारी आमच्या रक्तात नव्हती. आमच्या रक्तात फक्त स्वाभिमान उगवतो. पण नाही, इंग्रजांना माहिती आहे ह्यांच्यावरती जर गुन्हेगारीचा ठपका आपण नाही ठेवला तर यांच्यात अजून एखादा उमाजी जन्माला येईल आणि ती सगळी माणसं गोळा करतील आणि परत हे आपल्या विरोधात बंड करतील. आपल्याला इथं राज्य करता येणार नाही. शेवटी ह्यांनी पत्रात लिहिलं, ती गुन्हेगारी जमात आहे, रामोशी समाजासोबत कुठल्याही जातीनं जायचं नाही. हा जो ठपका आहे ना, हा ठपका आपल्यावरती पहिल्यांदा इंग्रजांनी लावला. पण या मातीला एक गोष्ट कायम छातीत ठोकून मी सांगतोय की बाबांनो, हा गुन्हेगारी समाज नाही. हा समाज इथल्या मायमाऊलींच्या कपाळावरचं कुंकू वाचवणारा समाज आहे. आजही छत्रपती शिवाजी राजांच्या काळापासून इंग्रजांना घालवण्यापर्यंत निष्ठा जर दाखवणारा समाज महाराष्ट्रातला कुठला असेल तर त्या समाजाचं नाव रामोशी समाज आहे. हे इतिहासानं पहिल्यांदा याची नोंद घेतली पाहिजे. आणि आपल्या समाजातल्या पोरांनी आता कुऱ्हाडीचा जमाना गेलाय, तलवारीचा जमाना गेलाय, पेनचा जमाना आला. आपण शिकलं पाहिजे. अन्यायाच्या विरोधात वकील झालं पाहिजे. लढाई न्यायानं लढली जाते. कोर्टात जाऊन अन्यायाच्या विरोधात आपण आवाज उठवला पाहिजे. खऱ्या अर्थानं ती उमाजी राजेंची जयंती साजरी केली असं मला म्हणावं लागेल.